केली आमच्या जगदंबेची. मच्छिंद्र महाराज वाळंज आणि कृष्णल तागुंदे यांनी आज या देवीची अशी अवस्था केली आहे. आज मी जत्रा अर्ध्यातनं सोडून देवीला घरी घेऊन आलो. आज ह्या देवाची अशी अवस्था झाली. महाराष्ट्रामध्ये देव सुद्धा सुरक्षित नाहीयेत का? आज आमच्यावरती न्याय व्हायची ही गोष्ट बाजूला राहू द्या, पण देवावर सुद्धा न्याय होऊ शकत नाही का? देवाच्या मूर्तीची अशी विटंबना केली. आज तुमच्या पद्धतीने बघा, देवीचं कुंकू पुसले दगड मारून, देवीच्या डोक्याला वीट लागलेली आहे, देवीच्या डोक्याला नारळ फेकून मारलेला, अंगावर नारळ फेकून मारलाय. देवीची पूर्ण मूर्ती डॅमेज आहे. तिचा एक सिंहासनाचा पाय तुटलेला आहे. पूर्णपणे देवी डॅमेज झालेली आहे. आणि कुंकू पुसलंय. आज या देवीचे असे हाल केले. तुम्ही बघा, ही अशीच मी देवी नेली होती का चैती पौर्णिमेला जाताना? गुंड मवाली लोक घेऊन तुळजापूरमध्ये आले. हे मारायच्या हिशोबाने नाही आले तर कशाच्या हिशोबाने आले होते? हे देवीची अशी अवस्था झाली, ह्याचा न्याय कोण करणार? आज ह्या देवीचे हाल असे झाले. उद्याच्याला भाविक भक्तांचे, सर्वसाधारण लोकांचे असे हाल व्हायला किती वेळ लागतात? अशा लोकांना तुळजापूरमध्ये येण्यासाठी पूर्णपणे बंदी घातली पाहिजे. इव्हन आम्ही सुद्धा आलो ना, आम्हाला सुद्धा येऊ देऊ नका, पण असल्या भैरूपीला तुळजापूरची पायरीच चढू देऊ नका तुम्ही लोक. त्या लोकांची पूर्णपणे प्री प्लॅनिंग होती की देवीवरती हल्ला करायचा. आम्ही जे काही केलं ते देवीला वाचवण्यासाठी केलेलं होतं. जे काही देवीचे हाल आहे फक्त आणि फक्त मच्छिंद्र आणि कृष्ण वाळंजामुळेच झालेला आहे. तुम्ही त्या न्यूज मध्ये बघितलं की आम्ही त्यांच्यावर दगडफेक केली, तर हे आमच्या देवीवर, हे बघा तुम्ही बघू शकता, देवीवर दगडफेक झाली तर आम्ही आमच्या देवीला वाचू शकत नाही का? म्हणजे आम्ही दगडफेक केली ती चुकीची आणि त्यांनी दगडफेक केली ती बरोबर. हे असं नाही का? मला एवढं सर्वसाधारण माणसं ते माणसं, आता देव सुद्धा सुरक्षित राहिलेले नाहीये. तर 2 दिवसामध्ये जर या गोष्टीचा न्याय निवाडा नाही झाला तर याच देवी समोर मी आत्मदहन करून स्वतःचा आत्महत्या करण्याचा, मी पूर्ण माझा जीव घेण्याचा मी प्रयत्न करणार. माझ्या जीवाचं जर काय बरं वाईट झालं तर याला फक्त आणि फक्त कृष्णल आणि मच्छिंद्र आणि त्याचे सगळे सहकारी याला जबाबदार असतील. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र केलीये. ही जगदंबा उभी केली आहे माझ्या गुरुंनी. यासाठी जगदंबा उभी केली आहे का? आज ही अवस्था केली आमच्या जगदंबेची. मी प्रेक्षक मायबापांना, समस्त जनतेला एकच विनंती करते, योग्य तो न्याय करा माझ्या भगवतीचा. नारळ दगडफेक करून देवीची तोडफोड करण्यात आली आणि कुंकू पुसण्यात आलेलं आहे त्याच रावणामध्ये. तुळजापूरच्या पुजाऱ्यांना, अधिकाऱ्यांना आणि महाराष्ट्र शासनाला माझी एवढीच नम्र विनंती आहे की हा कोणी जो भैरूपी मच्छिंद्र वाळंज आणि कृष्णल तागुंदे माझे नाव घेऊन त्यांचे सगळे चेले नाती लोक जे माझ्याबद्दल वाईट वंगाळ व्हिडिओ बनवत आहेत आणि माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर त्याचं कारण हे, कारण की त्यांनी हे केलं, हे लपून जावं म्हणून ही सगळ्या गोष्टी करत आहेत. याचा लवकरात लवकर सोक्ष मोक्ष लावा आणि योग्य ती कारवाई करून आम्हाला न्याय द्या. आमच्यासाठी नाही, निदान या माय माऊली भगवतीसाठी तरी देवीचा न्याय करा. माझ्या झालया हस तू साऱ्याच दुःख पळवून लावती, मग मलाच का असं माय